या सर, नमस्ते नमस्ते, या या. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत सहाय्यक कृषी अधिकारी भालावली येथे कार्यरत आहेत. राजापूर तालुक्यामध्ये भालावली हे गाव आहे आणि तेथे ते काम करत आहेत. आणि त्यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण अजून जबाबदारी दिलेली आहे, ती म्हणजे फार्मर कप मध्ये ते मेंटर म्हणून काम करत आहेत. आणि खूप महत्त्वाची भूमिका आहे, कारण हा फार्मर कप शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन खूप मोठी क्रांती शेतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये घडवून आणणार आहे. तर कसा असणार आहे फार्मर कप आणि हा कप मिळवण्यासाठी नेमकी स्पर्धा काय आहे आणि हे सगळं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. आणि त्यांची एक छोटीशी या ठिकाणी मुलाखत आपण खास या फार्मर कप विषयी घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, जसं मी सांगितलं, आपल्या सोबत आहेत सहाय्यक कृषी अधिकारी साहेब आणि आपण त्यांची आज मुलाखत घेतोय. एका विशिष्ट मोहिमेवरती आहेत. पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा, ते पूर्ण महाराष्ट्रभर ही स्पर्धा आहे. आणि स्पर्धा आपण कशा पद्धतीने या स्पर्धेचं स्वरूप असणार आहे हे सगळं जाणून घेणार आहे. आपले मेंटर, तालुक्यासाठी हे मेंटर आहेत. सन्माननीय या ठिकाणी आपल्या सोबत आहेत श्रीकांतजी भवर साहेब. नमस्कार सर. नमस्कार. तर मला थोडस आपल्याविषयी सांगा. आणि याच्यासोबत आमचे दर्शक आहेत, अगदी महाराष्ट्रभरचे शेतकरी आपल्याला पाहत आहेत. ही स्पर्धा सर्व शेतकऱ्यांपर्यंत जाईल याची खबरदारी घेऊन आम्ही हा एक एपिसोड खास शेतकऱ्यांसाठी, शेतकरी समूह गटांसाठी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगातून या फार्मर कप विषयी आपण माहिती करून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया, सरांविषयी थोडीशी माहिती घेऊया आणि सर काय म्हणतात ते बघूया. नमस्ते, मी श्रीकांत भवर, सहाय्यक कृषी अधिकारी भालावली. सध्या मी पाणी फाउंडेशन अंतर्गत मेंटर म्हणून राजापूर तालुक्यात काम पाहत आहे. हे काम पाहण्यापूर्वी आमचे शिर्डीला 2 दिवसाचे प्रशिक्षण झाले. तसेच सर्व शेतकऱ्यांचे सुद्धा आपण राजापूर तालुक्यातून जवळपास 100 शेतकऱ्यांचे, एक झारप येथे 50 शेतकऱ्यांचे व चिपळूण येथे 50 शेतकऱ्यांचे ट्रेनिंग घेण्यात आले. या ट्रेनिंग मध्ये सर्व शेतकऱ्यांना फार्मर कप स्पर्धा कशी असणार आहे, तसेच आपल्याला गावात गेल्यानंतर काय कार्य करायचे या प्रशिक्षणातून सर्व शेतकऱ्यांना आपण माहिती देण्यात आली. तसेच हा अतिशय स्तुत्य उपक्रम पाणी फाउंडेशन मार्फत राबवला जात आहे. तसेच कृषी विभागाची व उमेद विभागाची याला साथ लाभलेली आहे. तर सर, आता मला सांगा, हा फार्मर कप म्हणजे नेमकं काय आहे आणि याच्यातून अभिप्रेत काय आहे, शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे ते थोडस आमच्या शेतकऱ्यांना कळलं तर बरं होईल. सर्व शेतकऱ्यांना माहितच असेल, आपण विविध खेळांच्या स्पर्धा घेत असतो. आपल्याला वर्ल्ड कप माहिती आहे, IPL माहिती आहे. वर्ल्ड कप मार्फत एक संघाला बक्षीस दिलं जातं. तसंच ही सुद्धा स्पर्धा आहे. ही स्पर्धा कोणाची, खेळाडूंची नव्हे तर आपल्या मातीतील सर्व शेतकऱ्यांची आहे. आणि ती एकट्याने नसून त्या सर्व गटांनी, एक संघाने तयारी करण्याची स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेसाठी एक शेतकऱ्याला 5 लाखापासून ते 50 लाखापर्यंतचं बक्षीस आहे. तर साहेब, आता सांगा, या शेतकरी स्पर्धेचा नेमका फार्मर कप स्पर्धेचा नेमकं उद्दिष्ट काय असणार आहे? अहो, उद्दिष्ट म्हणजे काय? शेतकऱ्यांच्या समस्या गटशेतीने सोडवणे, शेतकऱ्यांमध्ये सामूहिकतेची भावना निर्माण करणे. बरं साहेब, आता या स्पर्धेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचंय, कसं काय होता येईल? स्पर्धेत सहभागी व्हायचंय, अतिशय सोपं आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आजच आपल्या गटाची नोंदणी पाणी फाउंडेशनच्या स्मार्ट शेती ऍपवर आपण करू शकता. पण सर्वप्रथम तुम्हाला हेही माहित पाहिजे की नक्की भाग कोण घेऊ शकतं आणि भाग घेण्यासाठी नक्की आपल्याला काय हवंय. भाग घेण्यासाठी आपल्याला पाणी फाउंडेशन तसेच कृषी विभाग या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा कागद आपल्याकडे मागत नाही, ना सातबारा. ज्याला शेती करायची आवड आहे तो असा प्रत्येक शेतकरी तसेच तरुण शेतकरी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो. प्ले स्टोअरला जा, स्मार्ट शेती ऍप सर्च मध्ये सर्च करा व डाउनलोड करा व आपल्या गटाची माहिती आजच भरा. आता आमच्या शेतकऱ्यांना या स्पर्धेविषयी थोडीशी माहिती द्या, म्हणजे सर्व त्यांना व्यवस्थित समजेल. आणि मुळात ना, आमचे शेतकरी शेती करणारे आहेत, समूहाने शेती करणारे आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कृषीचा जो आत्मा विभाग आहे हा समूह शेती करण्यावर लय भर देत असतो. आणि त्याच्यातून बरेचसे शेतकरी समूह गट स्थापन झालेले आहेत आणि या समूह गटांना देखील याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनो, हे मात्र नक्की आपल्याला ऐकायला पाहिजे की नेमकं आता याच्यानंतर आपल्याला करायचं काय. चला, आता आपण या स्पर्धेबद्दल थोडस जाणून घेऊया. स्पर्धा ही असणार आहे आपल्या गटशेतीची. या स्पर्धेत आपल्याला गट तयार करायचा आणि आपल्या गटातील किमान सदस्य संख्या ही 11 हवी. तसेच भात, नाचणी व भाजीपाला पिके वगळता इतर सर्व पिकांसाठी किमान क्षेत्राची अट 15 एकर व भात, भाजीपाला व नाचणीसाठी किमान क्षेत्राची अट 10 एकर अशी आहे.
या स्पर्धेसाठी कुठल्याही नोंदणीकृत गटाची आवश्यकता नाही. फक्त आपला गट हा पीक न्याय तयार केलेला असेल आणि गटातील हे सर्व सदस्य 11 वेगवेगळ्या कुटुंबातील असतील. चला, बक्षिसाची रक्कम जाणून घ्यायच्या अगोदर आपण या स्पर्धेचं मूल्यांकन कसं असणार आहे ते बघूया. तुम्हाला आताच सांगितलं, स्मार्ट शेती ऍपवर आपण गटाची नोंदणी केली. नोंदणी केल्यानंतर तुमच्या गटाला मिळणार आहे 2 गुण. 2 गुण मिळाल्यानंतर लगेच तुम्ही तुमच्या ऍपचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्यानंतरही लगेच 1 गुण. अशा विविध टप्प्यावर त्यानंतर तुम्ही ई पीक पाणी केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे गुण. त्यानंतर तुम्ही इर्जिक पद्धतीने म्हणजे एकत्र येऊन काम केल्यास तुम्हाला मिळणार आहे 10 गुण. तसेच एसओपी निवड व एसओपी अंमलबजावणी यालाही सुद्धा गुण आहे. तुमच्या शेतीतील मूल्यवर्धन तसेच अशी टोटल 100 गुणांची आपली स्पर्धा होणार आहे. त्यातील 90 गुण हे आपल्या गटाच्या हातात आहे, तर उरलेले 10 गुण हे समितीच्या हातात असणार आहे. ते 10 गुण गटाचे दूरदृष्टी, नेतृत्व व टीम वर्क यासाठी असणार आहे. चला जाणून घेऊया आता बक्षिसाविषयी. राज्य पातळीवर गटाने चांगली कामगिरी केल्यास मिळणार तुम्हाला पहिलं बक्षीस 50 लाख, दुसरं बक्षीस 30 लाख आणि तिसरं बक्षीस 20 लाख. तसेच या स्पर्धेत स्पेशल महिला गटासाठी सुद्धा बक्षीस आहे बरं का. चांगल्या कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 महिला गटास राज्य पातळीवर मिळणार आहे 10 लाख. तसेच आपल्या गटाने जिल्हा पातळीवर नंबर आल्यास गटाला मिळणार आहे पहिलं बक्षीस 5 लाख, त्यानंतर दुसरं 3 लाख व तिसरे बक्षीस 2 लाख. तसेच आपल्याला गटाला 50% अधिक गुण मिळाल्यास आपल्याला तसेच प्रमाणपत्रही मिळणार बरं का. गट नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे 15 मे. पाणी फाउंडेशनद्वारे आयोजित फार्मर कप हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी घेतला जाणारा एक प्रेरणादायी उपक्रम आहे. यात शेती, पाणी व्यवस्थापन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, उत्पादन वाढ आणि शाश्वत शेती यावर भर दिला जातो. अनेक ठिकाणी याला स्पर्धात्मक स्वरूप असते, जिथे गाव, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या सहभागी होत असतात. चला, घेताय ना भाग? आमच्या सोबत येताय ना फार्मर कपच्या लागा तयारीला.